मित्रांनो नमस्कार, कोकणाचं अमित या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर गणेश उत्सवाच्या आधी एक महिना किंवा गणेश उत्सवामध्ये ना माझे मित्र किंवा माझे घरचे मला खूप विचारतात, काय रे बाबा तुला कधी पण विचारावं कुठे आहेस कोणाला, तर मी सांगतो लालबागला आहे, परळला आहे किंवा चिंचपोकळीला आहे। काय असतं त्या ठिकाणी, तर एवढं सांगेल आपण येऊन बघा, काय भक्तिमय वातावरण असतं। तर आज मी चाललोय चिंचपोकळीला अशा अनेक ना स्टॉल आहे छोटे बाप्पाच्या मूर्तींचे, ते बघायला चाललोय आणि माझा मित्र पण भेटणार आहे, आपण त्याला पण भेटूया आणि बाप्पांचं लहान लहान मूर्त्या ठिकाणी ज्या स्टॉल आहे आपण तर मित्र आता मी चिंचपोकळीला आहे। चिंचपोकळी ठिकाणी असलेल्या सुनील गणेश आर्ट्स या वर्कशॉप मध्ये मी आता आहे। तर खरं सांगू मित्रांनो, आत्म्या असं वाटून आलं की कोणती बाप्पाची मूर्ती बघावी कोणती नाही, एवढ्या सुबक आणि छान अशा मूर्त्या आहेत ना, बघितल्यावर मन भरून येतं। तर मित्रांनो समोर एक ना बाप्पाची मूर्ती आपल्याला दाखवतो, चला किती छान आणि सुंदर आहे ना, किती सोजवळ आणि किंवा मनमोहक किंवा बाप्पाचं रूपाला असं वाटतं की शब्द नसतात बोलायला कधी कधी बाप्पाच्या रूपासमोर। तर खूप छान ही मूर्ती, मला ना खूप आवडली मूर्ती। एक पुढे मूर्ती दाखवतो आपल्याला बाप्पाची, छोटी आणि खूप सुंदर आहे, चला बघूया। हे बघा, बाल गणेश झुला झुलताना दाखवलंय, म्हणजे ना मूर्तिकाराचं ना कलेचं कौतुक किती करावं कमीच आहे, खूप छान। अरे विश्वनाथ भावा, कसा आहे भावा तू? बस बस मजेत मजेत। तर मित्रांनो आम्ही पण आलोय गणपती बघायलाच आहे। हा माझा मित्र आहे विश्वनाथ, आम्ही 1 वर्षापूर्वी वर्कशॉपला भेटलेलो, त्यामुळे त्याने मला खूप मदत केली युट्यूब क्षेत्रामध्ये म्हणा किंवा आम्ही जो नवीन माईक आहे त्याचा खूप मोलाचा सहकार्य मला, धन्यवाद विश्वनाथ। तर काय सांगशील विश्वनाथ भावा, काय चाललेलं आहे? फर्स्ट ऑफ ऑल सर्वांना खूप मला तुझं खूप धन्यवाद मानायला वाटतं की आम्हाला इंट्रोड्यूस करतो ऑडियन्स मध्ये। बेसिकली असा काय कोणाचे धन्यवाद मानायचं नाही की मी हेल्प केली वगैरे, जे मला जमलं ते मी पॉसिबल तेवढं केलं आणि तुम्ही प्रत्येकाने पण करावं, एकमेकाला हेल्प करावी। स्पेशली आता आम्ही आलो, स्पेशली तुम्हाला समजलं असं बॅकग्राऊंड वगैरे घेऊन किंवा थंबनेल समजलं असं काय बघ आपण चेक करणार आहोत। तर मी पण असं शूटच लावत होतं, आम्ही बाई दिसले तर बोललो माझं डायरेक्ट शूट करतोय, बोललो ठीक आहे करा, ऑडियन्सला पुढे आपल्याला भेटणं होईल। तर आता मी सध्या चिंचपोकळीला आहे, असे खूप तुम्ही स्टॉल बघणार आहात।
म्हणजे एकापेक्षा एक स्टॉल आहेत आणि मूर्ती एकापेक्षा नंबर ऑफ तुम्हाला बघायला भेटेल. डिझाईन एक नंबर आहे आणि त्यांची म्हणजे पेटा डिझाईन झालं किंवा ते डायमंड वर्क झाले खूप सुंदर आहे आणि तुम्हाला एकापेक्षा एक मूर्ती भेटेल. तुम्ही बघू शकता सेफ पूर्ण सेटअप लागलेला पहिला स्टॉल आहे. असे खूप स्टॉल तुम्हाला भेटतील. तर तुम्ही तयार आहात बघायला? जर असाल तर व्हिडिओ नक्की लाईक करा. गणपती बाप्पा कमेंटमध्ये लिहायला विसरू नका, कारण तुमचं एक गणपती बाप्पा तुम्ही बोलताय त्यामुळे तुमची आमची व्हिडिओ किंवा आम्हाला एक प्रोत्साहन मिळतं तुमच्या एक कमेंटने. तर चला आम्ही तुम्हाला गणपती दाखवतो. अजून मला क्वेश्चन असतील ना तर नक्की हे लालबागचे स्टॉल आहेत ना स्पेशली व्हिजिट द्या. म्हणजे तुम्हाला बुकिंग वगैरे करायचं नक्की बुकिंग करा. काय कॉन्टॅक्ट नंबर वगैरे बाय आपला आम्ही दिले तुम्हाला ऍड्रेस वगैरे. लालबाग चिंचपोकली करेरोड इकडे ह्या ठिकाणी तुम्हाला स्टॉलचे एक नंबर मोठे मोठे स्टॉल भेटते आणि स्पेशली त्यांची वर्क एकदम मस्त आहे, सुंदर आहे. म्हणजे एकापेक्षा एक मूर्ती तुम्हाला मन होऊन जाईल. इथे आला तर मूर्ती कुठली घेऊ असं होईल, हे सर्वच घेऊ असं होईल. तर तुमचं चॉईस आहे, तुम्हाला आवडेल नक्की बुकिंग करा. आणि चला आपण पुढे आपण एन्जॉय करूया व्हिडिओ. तुला माझा प्रश्न आहे. हा बोला ना. गणपतीच्या आधी एक महिना किंवा गणपती उत्सव आपण या ठिकाणी येतो, खास युट्यूबवर किंवा ह्या ठिकाणचे असणारी म्हणजे लाखो गणेशाचे भक्त या ठिकाणी येतात. तर असं काय आहे की लालबाग चिंचपोकली अशा ठिकाणी हे बघा लोक येतात, काय असं कारण काय? अच्छा, हे बघा लालबाग म्हणजे पहिल्यापासून पिढी चाललेलं आहे. एक गणेशचं शहर म्हणलं म्हणजे गणपती जन्म घेतला असं तसं वाटतं. ह्या आपल्या एरियामध्ये ना लालबाग परेलमध्ये तुम्हाला एकापेक्षा एक गणपती बघायला भेटेल. स्पेशली मुंबईमध्ये आलात तर स्पेशली लालबाग परेलमध्ये एंट्री मारलात ना तुम्हाला एक एक गणेश गल्ली, लालबागचा राजा, चिंतामणी असे भरपूर गणपती मोठे पाहायला भेटेल. ह्या रूटने तुम्ही जर येत असाल तर तुम्हाला हे लोकेशन चांगलं होऊन जाईल. स्पेशली बाप्पाचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला नक्की एन्जॉय करायला भेटेल इकडे. स्पेशली खूप तुम्हाला बघायला भेटेल काही गोष्टी अशा ज्या तुम्ही बघायची किंवा काही तुमचा एक्सपिरियन्स शेअर करायचा असेल तर ह्याकडे तुम्ही येऊ शकता आणि पप्पाला दर्शन घेऊ शकता. अशा गोष्टी आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत, सांगून तेवढं कमीच आहे. तर आपण ब्लॉग कंटिन्यू करूया मित्रांनो. धन्यवाद, थँक्यू सो मच. चॅनल सबस्क्राईब करून द्यावा, लाईक करा, व्हिडिओला खूप मेहनत लागते. चला आता आम्ही ना पुढे आलो एक ठिकाणी, त्या ठिकाणी 3 का 4 वर्कशॉप आहेत. आतमध्ये चाललो आम्ही. तर खूप बाप्पाच्या छान आणि सुंदर अशा मूर्ती आहेत. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया. खूप असे स्टॉल आहेत आतमध्ये, लगभग या ठिकाणी 4 स्टॉल आहेत. आपण 4 पैकी जास्त 2 का 3 कव्हर करायचा प्रयत्न करू. चला जाऊया आत. पर्यावरणाला पूरक अशा शाडूच्या मूर्ती या ठिकाणी आहेत, या वर्कशॉपमध्ये आहेत. आपण बघू शकता एक मनमोहक रूप असं बाप्पाचं या ठिकाणी. मूर्ती ज्या प्रकारे पेंटिंग किंवा इतर कामं जी केली आहेत खूप उल्लेखनीय आहे. मूर्तिकाराचं खूप मोठं काम आहे. तर आपण बघू शकता. तर मित्रांनो, हाय चिंचपोकली येथे वर्कशॉप गणपती बाप्पांचे. खरं सांगू मित्रांनो, असं वाटलं या ठिकाणी येऊन ना कोणतं बाप्पाचं रूप बघावं आणि कोणतं नाही. एवढ्या मूर्त्या आहेत, खूप छान मूर्त्या आहेत. तसे तर ह्या ठिकाणी गणपती बाप्पा जे मूर्तिकाराने काम केलं ते खूप छान केलं. तर आपण या ठिकाणी मूर्ती बुक करायचं आपण नक्की करू शकता. तर ह्या वर्कशॉपचं मी ना डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे. आपण नक्की बघा आणि ह्या ठिकाणी आपण गणपती बाप्पाची मूर्ती नक्की बुक करा. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.